मैं कहना चाहूंगा प्रशासन को कि कृपा करके शीघ्र इन सोशल मीडिया पर जो आह्वान कर रहे हैं, गाली दे रहे हैं, चैलेंज कर रहे हैं, इन सबको शांत कर दें। अन्यथा अगर पुतला अभी नहीं फूका है तो 100% मैं आज ही पुतला दहन करवा दूंगा, और जिसको रोकना हो, जितनी जेल भरनी हो फिर भर लें, और कौन रोक सकता है वो भी दें। अभी आपने बोला कि अभी तक आपने कोई आह्वान नहीं किया था, पर ट्विटर पर आपकी एक पोस्ट थी, वो बहुत वायरल हो रही है। ट्विटर पे मेरी पोस्ट थी, तो जल्दी हुई। सुन लीजिए मैं बता दूं। मैंने ट्विटर पे जानबूझ के डाला था क्योंकि आप देख रहे थे 2 दिन से लगातार मनुस्मृति को जला जला के पोस्टर डाले जा रहे थे, और जो इनके भीम आर्मी के सबसे बड़े नेता सांसद है वो भी डाल रहे थे, बाकी उनके सारे कार्यकर्ता डाल रहे थे, गली गली मोहल्ले मोहल्ले जलाए जा रही थी मनुस्मृति को। तब पुलिस प्रशासन कुछ नहीं कह रहा था। मैंने काउंटर में ये डाला था कि बाबा सतपाल का फोटो हम जलाएंगे और दहन दिवस मनाएंगे। तो अगर अब स्थिति ऐसी निर्मित होती है कि जहाँ वर्ग संघर्ष की पोजीशन आती है, तो हमें उसको स्वीकार करने में बिल्कुल डर नहीं लगता, न भय है किसी बात का, हम उसके लिए तैयार हैं। मैं कहना चाहूंगा प्रशासन को कि कृपा करके शीघ्र काय गांडे अनिल मिश्राचा व्हिडिओ बघितला ना? काय म्हणते तो माहिती आहे ना? काय म्हणते? सोशल मीडियावर मनुस्मृतीबद्दल लोक वाईट कमेंट करून राहिले, वाईट व्हिडिओ बनवून राहिले, तर मग काय करा, याच्यावर बंदी घाला, नाहीतर आम्ही बाबासाहेबाचा पुतळा हा जाळू. अरे भडवीच्या हा बाबासाहेबाचा पुतळा काय बे? बाबासाहेबाच्या नखाले केसाला हात लावून दाखव, तुला उभा भडकून टाकतो. कळलं का बेटा? अनिल मिश्रा गू खातो तू, तोंडात गू भरला तुया, तू बोलू शकता, करू शकत नाही, समजलं काय? तू कितीही चोयनी असन आणि तू कितीही गाडीचे चोयनी असन, तुझे जांगी असन, काही उकळू शकत नाही बाबासाहेबाचं. इथं एवढं मोठे बाबासाहेबाचे लेकर कायसाठी आहे हा? अरे मनुस्मृतीवर बोलून राहिले, कमेंट करून राहिले लोक, व्हिडिओ बनवून राहिले, काय चुकीचं करून राहिले? तुमच्या 10,000 वर्षाच्या बापदादाईनं हे मनुस्मृती लिहून ठेवली फोकलट हा, आणि आमच्या बाबासाहेबांना आमच्या बापदादाईनं संविधान लिहून ठेवलं. कळलं काय? आणि आमच्या बापदादानं संविधान लिहिलं कायसाठी लिहिलं माहीत आहे? तुझी मनुस्मृतीत जी द्रौपदी नावाची महिला होती तिचं अपहरण केलं, तिचं अपहरण कायले, तिची साडी सोडली. विचार करत होती गोष्ट आहे, त्या मनुस्मृतीत आई बहिणीची साडी सोडता येत होती काय हा? म्हणजे त्या मनुस्मृतीत आई बहिणीची साडी सोडा लागत होती. वा, म्हणजे एक बायको 5 नवरे ह्या मनुस्मृतीत, एक बायको 5 नवरे. वा, हे मनुस्मृती हा? हे मनुस्मृती होती का तुझी? की ज्या आईच्या पोटातून जन्म घेऊन राहिला शोषित पीडित वंचित बहुजन समाज, तो माणूस नाही, तो जनावर. हे मनुस्मृती पाहिजे का तुले भिकार छोटा हा? का हे मनुस्मृती पाहिजे ज्या आई बहिणीचे शरीर वाढत आहे त्याच्यावर टॅक्स लावणं, हे मनुस्मृती पाहिजे का तुले? का हे मनुस्मृती पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक तू या मनुस्मृतीने नाकारला होता, हे मनुस्मृती पाहिजे काय? अरे भिकार छोटा, तुझ्या बापदादाने लिहिलेली मनुस्मृती हे आमच्या बापदादाने लिहिलेलं संविधानात बसत नाही. आणि आमच्या बापदादानं संविधान लिहून मनुस्मृतीला नंग करून टाकलं आणि चड्डीत मुतली मनुस्मृती, हागली मुतली झोपली. कळलं काय? अनिल मिश्रा भिकार छोटा, समजलं? कळलं काय? माय काय बोलणं आहे? हे मनुस्मृती हागली झोपली मुतली चड्डीत जाळली रायगडाच्या पायथ्याशी आमच्या बापदादानं, त्या बापदादाईनं मनुस्मृती लिहिली आणि आमच्या बापदादानं ते जाळली, आणि असं जाळतच राहणार, दररोज जळणार. आणि सोशल मीडियावर मनुस्मृतीबद्दल व्हिडिओ असे होणार. आता तर काही नाही, आता जास्त होणार. त्या बाप काय म्हणन, त्या बापाची गुण काही होत नाही, त्या बापदादाची गुण काही उफलणं होत नाही आमचं. समजलं काय? कारण आम्ही भीमसैनिक आहे, आमचं संविधान चालतं, ती मनुस्मृती चालत नाही ह्या भारतात. कळलं काय? आणि ते किती काही पालतू कुत्ते असन, किती काही छेडत असन, काही म्हणत असन, काही फरक पडत नाही. भीमटोळा बसल्यावर गांडीवर
फोक बसल्यावर मग समजन देव. अनिल मिश्रा माजू नकोस, बापाशी खेळू नकोस, समजलं काय? तुमची मनुस्मृती ही गांडू आहे आणि संविधानाची बरोबरी करू शकत नाही. कारण संविधानात ज्या तुमच्या मनुस्मृतीमध्ये द्रौपदीवर अत्याचार करण्यात आला, तिची साडी सोडली, ह्या संविधानात त्या द्रौपदीला साडी नेसून राष्ट्रपतीच्या पदावर बसवलं. याले म्हटलं जाते संविधान. हे आहे आमच्या बापाचं संविधान, हे आमच्या बापदादाने लिहिलेलं संविधान. काय भिकार चोटा? अरे हत्ती चले मार्केट में कुत्ते भोगे हजार. कारण आमच्या बाबासाहेबाचं संविधान असं तसं नाही आहे. भिकार चोटा, तू बाबासाहेबाचं संविधानाच्या भरोश्यावर खाऊन राहिला. ती रोजी बाबासाहेबाच्या संविधानावरच आहे. ती वकालत गेली, तू झाला पागल. आता तू झाला मॅट. याले जेलात नेऊन टाका रे, अनिल मिश्राले, भिकार चोटाले ह्या. कारण हा अनिल मिश्रा नंगचोट झाला. आता याची आई बहिणी हे समजत नाही, हे मनुस्मृती म्हणजे काय हे त्याला माहीत नाही अजून. ह्या आटंदरीनं अजून मनुस्मृती वाचली नसन. मला असं वाटते भाऊ, ज्यानं मनुस्मृती वाचली ते एकच म्हणन, फाडून टाका हे, जाळून टाका. लोक हागन त्या मनुस्मृतीवर. एवढी बेकार मनुस्मृती आहे ते लिहिलेली, कळलं काय? हागन त्याच्यावर, हागन मुतन लोक. या अनिल मिश्रानं अजून मनुस्मृती वाचली नाही. यानं वाचली असती तर समजलं असतं. आणि हा वाचली नाही म्हणून हा बोंबलून राहिला. याची आई बहिणीचे शरीर किती वाढलं असतं तेव्हा त्याच्यावर टॅक्स लागलं असं समजलं असतं. कारण हा स्वतःला एवढा शहाणा समजून राहिला का खूपच. अरे जेव्हा आई बहिणीचे शरीराचे वय वाढायचे तेव्हाच टॅक्स लावणं बापा, टॅक्स लागायचं तेव्हा. आणि शोषित पीडित वंचित बहुजन समाजावर अत्याचार. अरे भिकार चोटा, आमच्या बापदादानं संविधान लिहिलेलं आहे ना, या संविधानाच्या भरोश्यावर खाऊन राहिले. तुझे जेवढे बापदादे आहे ना तुझे सगळे भरोश्यावर खाऊन राहिले आमच्या बाबाच्या संविधानाच्या भरोश्यावर, कळलं काय? भिकार चोटास. आणि शायना बनू नकोस सोशल मीडियावर. कोणीही पण बाबासाहेबाबद्दल कोणी वाईट बोलत असत, पॅन्ट सोडून ढुंगणात चोपल्या जाईल. आणि एक म्हणजे मनुस्मृती मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मनुस्मृती मुर्दाबाद रहेगा आणि राहणारच. संविधान जिंदाबाद रहेगा, राहणारच जिंदाबाद. कोणाचे बापदादे बदलू शकत नाही संविधान. अगोदर आपला मायाचा दगडा बदलाव, तेव्हा संविधान बदलाले आव. आणि संविधानाविषयी कोणीही विटंबना केली असत, चड्डी सोडू सोडलं जाईल. हे लक्षात ठेवायचं, कळलं का? चड्डी सोडू सोडलं जाईल, हे लक्षात ठेवायचं. आणि अनिल मिश्रासारखे कुत्रे तू भुकू नकोस, तुझी पण एक दिवस येईन. आणि तू काय म्हणून राहिला, बाबासाहेबाचा पुतळा? अरे भिकार चोटा, तू नखाची बरोबर करून टाक बाबासाहेबाच्या. बाबासाहेबाच्या भरोश्यावर खाऊन राहिला, आपल्या बापाला शिकून राहिला. बाबासाहेब तुझ्या बाप आहे, त्या मायले जाऊन विचार का आपला बाप कोण आहे. एकच म्हणा आपला बाप बाबासाहेब आहे, त्या मायले जाऊन विचार. भिकार चोटा, त्या मायले जाऊन विचारलं का? त्या नाही विचारलं? अरे विचारून पाय. एकच लिहन त्या मार्कलिस्टमध्ये बाबासाहेबाचंच नाव आहे, कारण त्या बाप आहे बाबासाहेब. बाबासाहेब तुझ्या बाप आहे, लक्षात ठेवतो, कळलं काय? अनिल मिश्रा खाजू नकोस, सूर्याशी खेळू नकोस, समजलं काय? तू अंगाडब्याची काडी आहे, फुकूत असं केल्यानं विजून जातं. पण बाबासाहेब सूर्य आहे, सूर्यासंग खाजवा तर नाही जळून जाशील, कळलं काय? आणि तू काय म्हणून राहिला अजून? तू म्हणतं की सोशल मीडियावर जेवढेही मनुस्मृतीबद्दल व्हिडिओ बनवून राहिले लोक टोमणे मारवले बंद झालं पाहिजे. काही बंद होणार नाही, होणार नाही बंद. खरं आहे ते खरं आहे, होणार नाही बंद. मनुस्मृती ही गांडू आहे, गांडूच राहणार. मनुस्मृती ही त्याच्यावर मनुस्मृतीवर हागलं पाहिजे, लोक मुतले पाहिजे, लाती तर तुडवली पाहिजे मनुस्मृती. तो तुमचा काय लिहिलेला ग्रंथ आहे, काय आहे तो? अरे भडव्या, इकडा वाचला का त्या ग्रंथ? तो वाचला काय? नाही वाचला. त्या वाचलाच नाही, तुला काय समजणार? झाट भले पत्ते वाट, कळलं काय? कारण याच्यासाठी अगोदर शिक्षण पाहिजे. आणि तू अंगणवाडी नापास आहे, तुले फक्त काहीच गोष्टी नाही. मला असं वाटू राहिलं की तुला LLBची जी डिग्री आहे हे फर्जी आहे, मला असं वाटू राहिलं.
मला असं LLB ची डिग्री हे जे हे फर्जी आहे तुझ्यापाशी, तुझ्या रियालिटी नाही आहे तुझ्या याच्यात रियालिटी राहिली असती ना तू असा वागला नसता, बाबासाहेबाच्या चरणाचे पाय धुवून पाणी प्याला असता, भिकार तोटा तू. पण मला असं वाटून राहिलं की तुझ्यापाशी फर्जी डिग्री आहे, तू फर्जी माणूस आहे, दुसरं काहीच नाही. ते LLB ची डिग्री घेतली ना द्या, हे फर्जी आहे, दुसरं काहीच नाही. रियालिटी काय आहे माहिती आहे काय, जे रियालिटी जे कुठलाही वकील असो, कुठलाही कोणी असो, तो एक वकील न्यायाधीशांना जो आपल्या सरन्यायाधीशांना दुता मारणारा, तो काय म्हणून राहिला माहिती आहे का आता, तो म्हणतो सरन्यायाधीश मला भेटले ना तर मी त्याचे पाया लागन, त्याची चप्पल माझ्या डोक्यावर घेईन, सुधारला तो. असे सुधारणार तुम्ही, कारण जोपर्यंत भीमटोला भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेबाचं जो संविधानाचं इंजेक्शन ढुंगणाला तुमच्यावर उतरत नाही तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही. त्यासाठी तुम्हाला बाबासाहेबाच्या संविधानाचं इंजेक्शन ढुंगणाला डोळ्या लागते तुमच्या, तेव्हा तुम्ही सुधरता. कळलं काय, तो सुधारला वकील, आता तूही सुधारशील काही दिवसानं तू सुधारशील. तू नाही सुधारला तुला मी सुधरवतो. मग कळलं काय, तू नाही सुधारला तर तुला मी सुधरवतो. कसं सुधरायचं आहे हे मला माहीत आहे. त्या गांडीवर संविधानाचं इंजेक्शन मारतो मी, तेव्हा तू सुधारतं. कळलं काय, कारण हा जशाचा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, शेअर झाला पाहिजे, कारण हा अनिल मिश्रापर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ. हा भानचोद म्हणतो पुतळा जाळतो बाबासाहेबाचा. अरे भिकार तोटा, तू अवकात नाही आहे, सूर्यासंग खेळू नकोस. तू पुतळा काय बाबासाहेबाच्या नखाले तू हात नाही लावू शकत, केसाला हात लावू शकत नाही. कळलं काय. जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय भीमराय, जय शिवराय.